आपल्यासोबत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आहेत। खरं तर निकाल तुम्ही जो बघितला, त्या जागा ज्या तुम्हाला आल्या, जे यश मिळाले, त्यावर समाधानी तुम्ही आहात का? पूर्ण समाधानी निश्चित नाही, परंतु निश्चित या महाराष्ट्रातील जी भारतीय जनता पार्टी, जे आमच्यातले गेलेले गद्दार आहे, राष्ट्रवादीतले गद्दार आहे, यांना पराभूत केलं, याचं एक समाधान निश्चित आहे। आणि देशाची हुकुमशाही नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली होती, तिलासुद्धा या महाराष्ट्रातील जनतेनं, उत्तर प्रदेशच्या जनतेनं, भारतातल्या जनतेनं थांबवल्याचं समाधानसुद्धा निश्चित आहे। एकीकडे छत्रपती संभाजीनगरची जागा खैरेंसाठी तुम्ही पूर्णपणे ताकद लावली होती, मात्र चंद्रकांत खैरेंना पराभव स्वीकारावा लागला। जय पराजय निश्चित असतो, परंतु एवढ्या मोठ्या फरकाने पराभव मला असं वाटतं होणं हे शिवसेनेच्या दृष्टीनं किंवा आमच्या दृष्टीनं बरोबर नाही। शिवसेना एकदा दोनदा हारली तिथे, परंतु दुसऱ्या क्रमांकावर राहिली होती, एवढ्या मोठ्या फरकाने कधीच हारली नव्हती। निश्चित हा पराभव मान्य केला पाहिजे। ज्या पराभवातल्या ज्या चुका आमच्या कामातल्या राहिल्या त्या वाटतं येणार कारण वाटतं याला अनेक कारणं असतील। मला असं वाटतं आता याच्या उहापोह करण्यात काही अर्थ नाही। जे कारणं आहेत त्याची जाण आम्हाला आहे, निश्चित येणार काळात हे कारणं भरून काढले जातील अशा प्रकारचा शेवटचा प्रश्न, काल तुम्ही एका भाषणामध्ये म्हटलं होतं की पंतप्रधान पदाचा चेहरा उद्धव ठाकरे असतील। होऊ शकतं, काहीही होऊ शकतं। परवा सर्वे काय होते तुमचे, भाजप 350 400 जाणार, आज काय आलेलं आहे, त्यामुळे काही होऊ शकतं एका दिवसात काय एका तासात। त्यामुळे होते अंबादास दानवे, आणि अंबादास दानवेंनी ज्या प्रकारे निकाल लागलेला आहे त्यावर ही प्रतिक्रिया दिली। कॅमेरामन अरविंद वारगेसह मी वेदांतने, एबीपी माझा, मुंबई। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।